प्रसिद्ध काळा घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये विविध सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रमांसोबतच चित्रपट, नाटक, संगीत, नृत्य तसेच लहान मुलांसाठी कार्यशाळा, विविध चर्चासत्र अशा 400हून अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। तरुणांमध्ये या फेस्टिवलची विशेष क्रेज असते। देशभरातील अनेक कलाकार त्यांच्या कलाकृती इथे सादर करत असतात। मुंबई शहरातील कला जगतात फेस्टिवलला अत्यंत मानाचे स्थान। तरुण कलाप्रेमींसह परदेशी नागरिकांचीही मान दियाळी। यंदाच्या कलाकृतींमध्ये प्रामुख्याने भौमितिक रचनांना महत्त्व। काळा घोडा फेस्टिवलसाठी येताना काळा घोडाचा इतिहास सांगणारी एक प्लेट पाहायला मिळते। या प्लेटवर काळा घोडाचा इतिहास सर्व भाषेमध्ये लिहिलेला पाहायला मिळतो। याच प्लेटवरती ब्रेलमध्ये देखील काळा घोडाचा इतिहास लिहिलेला आहे। या मागचं वैशिष्ट्य काय आहे आणि ब्रेल प्लेट लावण्याचं नेमकं कारण काय होतं हे जाणून घेतलं आहे ब्रेल प्लेट तयार करून लावणारे अरविंद पुरंदरे यांची मुलगी रोहिणी पुंडे यांच्याकडून आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुंबईमध्ये प्रसिद्ध अशा काळा घोडा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या दिमाख्यामध्ये हा महोत्सव सुरू झालेला आहे आणि यावेळी जर आपण पाहिलं तर नवनवीन गोष्टी ज्या आहेत ते यंदाच्या या महोत्सवामध्ये पाहायला मिळतात। सुरुवातीला जेव्हा आपण काळा घोडामध्ये जेव्हा एंट्री करतो ही प्लेट आपण पाहू शकतो। अगदीच नवीन प्लेट जी आहे ती इथे पाहायला मिळते। काळा घोडा महोत्सव म्हटल्यावरती एक वेगळाच लगेच अनुभव आपल्या डोळ्यासमोर येत असतो। दरवर्षी तुम्ही येत असता? हो नक्की, दरवर्षीचाच आहे आणि खूप उत्साह असतो इथे। आरपीजी फाउंडेशनला प्रत्येक जी आपली पब्लिक प्लेसेस आहेत, पब्लिक प्रॉपर्टी आहे, जिथे आपल्याला पब्लिक अनेक मोठ्या संख्येने येत असतं, तिथे सर्वत्र लोकांना हे उपलब्ध व्हावे। तर हे ब्रेल ह्या भाषेत त्यांनी काळा घोडाची महत्त्व, काळा घोडा काय आहे ते हे ब्रेल ह्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला आहे। काळा घोडा महोत्सवात 100हून अधिक कलाकृती आहेत। विविध क्षेत्रातील कलाकार यामध्ये सहभागी झाले आहेत। यंदा या ठिकाणी तरुणाईचा वेगळा उत्साह पाहायला मिळतो। या महोत्सवात मुंबई बाहेरील कलाकारही सहभागी झाले आहेत। पुण्याहून डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी समय चक्र तयार केलं आहे। याबाबत पुण्याच्या डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतून आलेल्या अग्निशिखा शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। इथे जर आपण पाहिलं तर समय चक्र जे आहे ते पाहायला मिळतंय। नेमकी याच्या मागची काय कलाकृती आहे स्वतः जिने तयार केलेला आहे तिच्याशी आपण बातचीत करूया। आम्ही हे पूर्ण स्ट्रक्चर एका रेतघडीच्या आकारात बसवलं आहे। रेतघडी का? कारण इट डिपिक्ट्स टाइम। ओके, तर मग तुम्हाला इकडे 6 क्लॉक्स दिसत आहेत। त्या 6 क्लॉक्समध्ये एक वेगवेगळा युग आहे। तर पहिला क्लॉक जो तो आहे दॅट इज सतयुग। सतयुगात देव आणि असुर हे दोघं वेगवेगळ्या लोकात राहत होते, म्हणजे वेगवेगळ्या जगात राहत होते। मग त्यानंतर आला त्रेतायुग। त्रेतायुगामध्ये देव आणि असुर हे एका जगात राहत होते, जसं राम आणि रावण। तर कलियुगात देव आणि असुर हे एका व्यक्तीमध्ये राहतात, म्हणजे अच्छाई और बुराई एक ही इंसान में है। जसा वेळ जातो तसं मग आपल्याला आपल्या आतल्या चांगल्या गोष्टींना पुढे करायचं आहे। सो म्हणजे आमचं एक मोटिव्ह एकच आहे, सांगणं लोकांना की चांगले वागा। बस तुम्ही जितकं चांगलं वागाल, जितकं लोकांचे चांगले वागाल, तसं तुम्हाला चांगली लाईफ भेटेल। कारण कली पण आपल्यातच आहे आणि कल्की पण आपल्यातच आहे। काळा घोडा समितीच्या वतीनं आयोजित या महोत्सवात यंदा 113 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत। देशभरातील 20 राज्यांमधून आलेले कलाकार आणि कारागीर या उत्सवात सहभागी झाले आहेत। या ठिकाणी तब्बल 80हून अधिक कला प्रकारांचे सादरीकरण पाहायला मिळते। चित्रकला, शिल्पकला, हस्तकला, टेक्स्टाईल, समकालीन कला पाहायला मिळते। येथे येणाऱ्या सर्वसामान्यांचा काय अनुभव आहे हे जाणून घेतलं आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। काळा घोडा फेस्टिवलमध्ये सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। विविध स्टॉल्स जे आहेत ते त्या स्टॉल्समध्ये मोठी गर्दी जी आहे ती सर्वसामान्यांची पाहायला मिळते। तसंच इथे काही लोक आहेत ते या स्टॉल्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सत्यजित रेची ॲक्ट्रेसेस जे पण आहेत ते सारी त्याची घेतली आहे। सत्यजित रे इज अ व्हेरी वेल नोन इंडियन फिल्म मेकर। तर त्यांची प्रिंटची हे साडी आहे, हे लोक कस्टम प्रिंट पण डिझाईन करतात। आणि मी पुण्यातनं आली आहे इथे, लाईक माय फॅमिली इज फ्रॉम बॉम्बे, पण मी पुण्यातनं आली आहे आणि इट्स व्हेरी फन। पहिल्यांदा आली आहे मी आयुष्यात आणि येत जाणार आता। जे पण आम्ही येत गेलो आहे जे स्टॉलवर पण
सगळे युनिक आहेत आणि इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. इट्स वर्थ बिंग हिअर. एका असं युनिक कन्सेप्ट्स लर्निंग करायला भेटतं आणि खूप मजा येते. आता हे लिपन आर्ट बॅग ॲक्च्युली हे वॉल पेंटिंग आहे आणि आम्ही हे बॅगवर दाखवतो आहे. सो इट्स व्हेरी युनिक आणि खूप लोकांना हे आवडतं, खूप चांगलं वाटतं. काळा घोडा फेस्टिवलमध्ये आलेल्या कलाकारांनी वेगवेगळी कलाकृती सादर केली आहे. यावेळीची थीम भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ यावर आधारित आहे. यावर अनेक कलाकारांनी कलाकृती सादर केली आहे. यामध्ये PCO, STD, ISD स्टँड पाहायला मिळतोय. पूर्वी याचा अधिकचा वापर दूरध्वनीसाठी केला जायचा. कलाकार साम्या कपाडिया हिने यात AIचा वापर करून महात्मा गांधी यांच्याशी थेट संपर्क साधता येतो अशी कलाकृती सादर केली आहे. माझ्या मागच्या बाजूलाच आपण पाहू शकतो हा पिवळा डब्बा नसून तर STD, ISD, PCO जो आपण 90sच्या जमान्यामध्ये 80sच्या जमान्यामध्ये पाहत होतो. या सगळ्या मागेच आपण पाहतोय की नेमकी काय कलाकृती आहे ह्या तरुणीने केलेली आहे. ये थीम था पास्ट प्रेजेंट और फ्यूचर का. तो मुझे लोगों को पास्ट और ये सबको मैं कैसे कनेक्ट करूँ और मुझे लोगों एक दूसरे के साथ भी कैसे कनेक्ट हुए दूसरे के साथ. तो वो हिसाब से मैंने ये कॉन्सेप्ट सोचा कि अभी जूना टेक्नोलॉजी है अपना PCO का, अपने सबकी उस पर मेमोरीज है इतनी, तो उसको अपन अभी फ्यूचर में कैसे ले जा सकते हैं. अभी ये सब मेमोरीज अपन फ्यूचर में कैसे ले. तो इसके लिए मैंने बापू का डिजिटल अवतार बनाया, उनका वॉइस क्लोन किया. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.